जी ताकद, जी हिम्मत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाठ्याच्या बाबतीत वापरताय, तहसीलदारच्या बाबतीत वापरताय, आरटीओच्या बाबतीत वापरताय, आमदार वाळू पकडतायत, महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत. आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली. हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात. आमच्यावरती दाखल केल्यानं लोकसेवेच्या व्याख्येत बसतात म्हणून. आता हिंमत दाखवा. आणि माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलट मारू नका. मारायचं आहे ना, पुढागडी मारा. आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात. आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे. आता उत्तर द्या. आता सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे, माननीय महसूल मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. तथापि आपण जे मध्येच इंटरव्ह्यू करणार आहे ते कोणत्याही सिस्टम मध्ये बसत नाही. त्यामुळे माननीय महसूल मंत्र्यांनी परब साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. महसूल मंत्री उत्तर द्या. पण बसा जरा परब साहेब. सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी ते अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे, त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं, मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही, पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल. माननीय सभापती महोदय, ही गोष्ट खरी आहे की वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का? तर चोरी होत आहे. मी आधीच सांगितलं, मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही, कारण याला 2-3 धोरणं आपण आणले आहे. आता वाळू धोरण आणलं आहे, पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे, म्हणजे जाहीर केलं आहे, एमसँड धोरण. एका जिल्ह्याला 50 क्रेशर आपण देतो आहे. काल त्याची पॉलिसी आली, काल त्याची SOP आम्ही इश्यू केली. कृत्रिम वाळू तयार करणे, दगडापासून वाळू तयार करणे. मी तुम्हाला सांगतो, जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्याने केली ना तर वाळू चोरी होणार नाही. वाळू चोरी काय आहे? कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही. म्हणून आता एमसँड धोरण आणलं. एका जिल्ह्यात 50 क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे. फर्स्ट कम फर्स्ट, त्याला इंडस्ट्रियल पॉलिसीचे सर्व बेनिफिट आपण देतो आहे. आणि उद्यापासून कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात 50 वाळू क्रेशर. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी या राज्यामध्ये 1,500 एमसँडचे क्रेशर लागतील, नैसर्गिक वाळूवर हे राज्य 90% विड्रॉ होईल. इतकं महत्वाचं धोरण आपण आणलं. मला माहिती आहे तोपर्यंत हे ब्लॅक मार्केटिंग चालू होणार आहे. राहिला प्रश्न, आता आपण सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जिथे वाळू चोरी चालू आहे त्या तहसीलदार, त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स करणार आहे का? पोलीस याच्यामध्ये 3 भाग केले. आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे. जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा. आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलवाले दाखल करत नाही, आणि महसूलवाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही. आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या. आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे, अनिल परब साहेब, की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड. असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे. त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे नसती गेली आहे. त्यांनी अजून निर्णय घेतला नाही, पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल.